त्यामुळं आपण आपल्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते कर्म निश्चितपणे चांगल्या पद्धतीने केलं तर मला खात्री आहे की समाजामध्ये काय सगळंच बिघडलेलं नाही आहे. असतो एखादा कालखंड, त्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात. एका विचारानं, एका विश्वासानं या तालुक्याच्या विकासाकरता राजकारणामध्ये पक्ष गट तट राहतील. कल्याणरावचं बरं आहे, कल्याणराव म्हणजे माझं काय कुठलाच पक्ष राहिला. मुंबईला मला भेटले त्या मनोरामध्ये आम्ही जेवायला बसतो तो कल्याणरावच्या हातातली गांडा बघितली. का कल्याणराव काय काय नाही म्हणजे बांधून आलो मी. म्हणजे कशाला काय तो मुंबईत मनोऱ्यात इथं येतोय. कल्याणराव म्हणजे मला जरा बघा शेतकरी संघटनेचं जमतंय का. मामा शेतकरी संघटनेकडनं, मी शेतकरी संघटनेकडनं. मनोहरराव कल्याणराव म्हणजे बघा आपलं शेतकरी संघटनेकडनं आपलं होत्या काय व्हायचं. मी त्याला अजित फोन लावतोय त्यावर कल्याणराव चांगलं काँग्रेसकडनं. म्हणलं मलाच कळलं नाही काय. पण त्या परिस्थितीमध्ये त्यांनी शेवटची सांगितलं की राजकारणात यश अपयश जय पराजय येत राहत, पण त्या राजकारणामध्ये टिकून राहणे ही सगळ्यात महत्वाचं आहे. आता परिस्थितीच अशी आहे, पूर्वी ऑप्शनच नव्हती, एकच पक्ष असायचा काँग्रेस, दुसरा ऑप्शन नसल्यामुळे सगळे काँग्रेसमध्येच होते. आता एवढं मोठं मार्केट डेव्हलप झालंय, त्यामुळे आता लोकांना ऑप्शन खूप झालेत राजकारणात. त्यामुळे ठीक आहे, होतंय असं कधी कधी, पण शेवटी एका विचाराचं राजकारण आपण सगळ्यांनी करूया. ज्या पद्धतीनं बापूंनी भाऊनी या पंढरपूर तालुक्यामध्ये काम केलं, भोसे पंचकृषीमध्ये काम केलं, तोच वसा आणि वारसा गणेशराव आपण घेताय. आपले सगळे सहकार्य आहे. तुमच्या कुटुंबाला एक धार्मिक अधिष्ठान आहे. म्हणजे मालक सांगायचे की भाऊंच्या घरातलं कुत्रं सुद्धा एकादशी पाळतं, त्यावेळेस त्याला भाकरी मिळत नाही, त्याला भगरच खावी लागते. म्हणजे एवढं धार्मिक अधिष्ठान, नैतिक अधिष्ठान तर तुमच्या कुटुंबाला. त्यामुळे निश्चितपणे चांगलं जुन्या लोकांनी पेरलंय, आपणही चांगलं काम करूया. भविष्यकाळ उज्ज्वल आहे आणि शेवटी समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. तेव्हा एक नैतिकतेचं राजकारण जुन्या पिढीनं केलं, तीच नैतिकतेचं राजकारणाची पद्धती आपणही सगळ्यांनी पुढच्या काळात अवलंबूया. आपल्या गावाच्या विकासाकरता आम्ही असू, मामा असू, कल्याणराव असू, सगळेच निश्चितपणे आपल्याला जे काही इथं कधी मदत लागेल हक्कानं आपण सांगा. त्या ठिकाणी आम्ही आपल्या बरोबर सगळे आहोत, एवढंच या निमित्तानं आपल्याला अभिवचन देतो. पुन्हा एकदा भाऊंच्या आणि बापूंच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.